नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। भारत सरकारद्वारा घेण्यात येणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम या विविध खेळांच्या निवड चाचण्या गेल्या काही दिवसांमध्ये देशभर सुरू होते। यामध्ये शांतीनगर व्यायाम मंडळाचा खेळाडू कुमार अभिषेक केंचे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली या ठिकाणी जिल्हास्तरीय खेलो इंडिया निवड चाचणीमध्ये सांगली पार पडली। यामध्ये सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संलग्न संघटनेचे 2 खेळाडू निवड चाचणीमध्ये उपस्थित होते। यामध्ये 5 खेळाडूंची निवड करण्यात आली। यानंतर रत्नागिरी या ठिकाणी 5 जिल्ह्यांच्या विभागीय निवड चाचणीमध्ये 5 खेळाडूंमध्ये अभिषेकची निवड निश्चित झाली। त्यानंतर बालेवाडी जिल्हा पुणे या ठिकाणी खेलो इंडिया यूथ गेम महाराष्ट्र संघाच्या निवडी पार पडल्या। यामध्ये सांगली जिल्ह्याचा अभिषेक सुनील केंचे यांनी अंतिम 12 खेळाडूंमध्ये 5व्या क्रमांकाला खेलो इंडिया यूथ गेम महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली। 25/4/2025 पासून बालेवाडी पुणे या ठिकाणी बिहार येथे होणाऱ्या कबड्डी स्पर्धेसाठी निवासी कॅम्प घेण्यात आलेला आहे। 4 मे ते 8 मे या दरम्यान बिहार येथे 7वी खेलो इंडिया यूथ गेम्स बिहार 2025 या कबड्डी स्पर्धा पार पडणार आहेत। सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं अभिषेकचा सत्कार करण्यात आला आहे। अभिषेक या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करेल असा विश्वास सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ होडके आणि कार्यवाह नितीन काका शिंदे यांनी व्यक्त केला आहे। अभिषेकला लहानपणापासूनच मोलाचे मार्गदर्शन मंडळाचे सर्वेसर्वा आणि प्रशिक्षण आकाश तिवडे, नितीन आवळे, गणेश चव्हाण, शेखर मोहिते, विशाल मोरे, लखन मोरे, आशिष मोहिते, सुदर्शन मद्रासी, नितीन मोरे, सूरज लोंढे इत्यादींनी केली आहे। आकाश तिवडे यांनी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत। कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने जो खेलो इंडियाच्या ज्या स्पर्धा गेले 15 दिवस त्याची सिलेक्शन ट्रायल पुन्हा रत्नागिरी व सांगली येथे पार पडले। यामधून आपल्या सांगली जिल्ह्याचा खेळाडू अभिषेक केंचे या मुलाचं सिलेक्शन ट्रायलला बालेवाडी इथे झालं होतं। त्या ठिकाणी अत्यंत टफ सिलेक्शन असतानासुद्धा या पोराचा अत्यंत चांगला परफॉर्मन्स बघून सांगली खेलो इंडियाचे सिलेक्टर आहेत, जे मान्यवर सिलेक्टर होते, उदाहरणार्थ अर्जुन पुरस्कार विजेते शासनाचे अधिकारी यांनी अंतिम 12मध्ये याची निवड करून एक सांगली जिल्ह्यातला एक चांगली सुवर्ण संधी प्राप्त करून दिली। आणि हा पण खेळाडूंना तिथं निवड आपले खेळाच्या वतीनं आपली धमक दाखवून आपली निवड कशी सार्थ होईल आणि पुढे त्याला 12मध्ये खेळायचा म्हणजे तो इनमध्ये असेल असं मला वाटतं आहे, कारण त्याला कवर टाकतोय तो, म्हणजे इनमध्ये तो खेळाडू राहील। आणि ह्या सगळ्या त्याच्या निवडीमध्ये आमच्या सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ होडके, कार्याध्यक्ष दिनकरदादा पाटील, तसेच आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी, सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी व त्यांच्या व्यायाम संस्थेचे सुद्धा पदाधिकारी यांनी सगळ्यांनी कष्ट घेतले व या निवडीला त्यांनी साथ दिली। त्याबद्दल सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे त्याचे हार्दिक अभिनंदन।